गरजेचं आहे. मला झाडं घेणं सोपं अगदी सोपं आहे. पण ड्रायव्हरला माझ्या झाडांच्या नर्सरीचे पत्ते माहिती आहेत. त्याला नुसतं मी फोन केला आणि सांगितलं तरी तो तुम्हाला इथं पोच करेल सकाळी झाडं. तर पावसाळ्याच्या दरम्यान मी ती अरेंजमेंट करेन निश्चितपणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही झाडं लावताय आणि वरनं वणवा जो आहे किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नाहीतर ही झाडं लावून काय फायदा नाही. हे कष्ट सगळे फुकट आहेत. तर झाडं जगवण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. झाड लावणं सोपं आहे. तर पुण्यामध्ये मी बायोडायव्हर्सिटी पार्क केलेली आहे. सर्व प्रकारची झाडं आहेत. तुम्ही केव्हाही बघायला येऊ शकता. कॉफी आहे, कोको आहे, रुद्राक्ष आहे, भद्राक्ष आहे. काय नसतील ती झाडं सगळी मी गोळा करून हे केलेलं आहे. तर चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे आणि प्रत्येकाने एक झाड तरी जगवावं म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखायला मदत होईल आणि पुढची पिढी तुम्हाला शिव्या देणार नाही. आणि खरोखर तुमचं मला अत्यंत सहकार्य लाभलं. इथं सगळे आमचे भागवत सर, सगळे आठवडेकर साहेब, सगळ्या आमच्या ग्रुपचं सहकार्य मला प्रचंड लाभलं. मला ॲक्च्युली सातारा सोडायचं नव्हतं. काही वेळा मी प्रमोशन नाकारायचा सुद्धा विषय मनात आलेला होता. काही तर घरच्या अडचणीमुळे किंवा ह्याच्यामुळं आणि इथं पोस्ट नाही आहे. आणि त्यामुळं मला मुंबईला ते जो 2.5 तासाचा तिथं खोळंबा झाला का, तर त्याच्याने प्रत्येक झोनमधले एक्सपर्ट्ससाठी त्यांनी गोळा केले. त्यामुळं मला तिकडे जायची पाळी आली. हा माझा म्हणजे कामाचा सन्मानच आहे.